मला तर कधी कधी एवढं हसायलाही येतं आणि रागही येतो की काही पॅरेंट्स असं सांगत असतात की एकदम कौतुक करत असतात, अरे मॅडम आमच्या मुलांना तर आम्हालाही कळत नाही एवढं आमच्या मुलांना मोबाईल मधलं आतापासून कळतंय आणि त्याला तर मोबाईल शिवाय जेवतच नाही, त्याला तर मोबाईल द्यावाच लागतो. काही काही पॅरेंट्स तर असंही सांगतात की टॉयलेट मध्येही त्याला आता हा मोबाईलचा जो मुद्दा आहे तो आजकाल खूप मोठा प्रॉब्लेम झालाय पॅरेंट्ससाठी. पॅरेंट्स टीचरला येऊन सांगत असतात की मॅडम आम्ही काय करू, तो तर ऐकतच नाही. आजच्या काळामध्ये मुलं एवढी विचित्र झाली आहेत स्क्रीन टाइम मुळे, मोबाईल बघत असतात. मी क्लासमध्ये बघत असते की मुलं जे घरी मोबाईल देत असतील पॅरेंट्स तेच क्लासमध्ये बडबड करतात. सुवाणीचा 0च्या बरोबर स्क्रीन टाइम आहे असं समजून घ्या. आम्ही मोबाईल तर तिला देतच नाही, पण टीव्ही सुद्धा घरात बंद आहे. तुम्हाला खोटं वाटेल की मॅडम काय सांगतायत, पण आजच्या काळामध्ये आमच्या घरात टीव्ही आहे पण आम्ही टीव्ही मध्ये रिचार्ज केलेला नाहीये. आता तुम्हाला वाटेल की यांच्याकडे रिचार्ज करायला पण पैसे नाही. वेलकम 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 इन टुडेज व्हिडिओ. इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू अंडरस्टँड इम्पॉर्टन्स ऑफ स्लीप. आपल्या मुलांसाठी झोप किती महत्त्वाची आहे आणि किती झोप आपल्या मुलांसाठी महत्त्वाची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. काय ना, आजकाल खूप मुलांचा स्क्रीन टाइम एवढा जास्त झालाय की त्यांची जो झोपण्याचा जो टाइम आहे तोही डिस्टर्ब झालाय. स्लीपिंग आवर्स त्यांचे कमी झालेत आणि त्याच्यामुळेच त्यांचा कुठंतरी त्यांचा अभ्यासामध्ये ते डिस्टर्ब होत आहेत, त्यांचा फोकस कमी होतोय. हो, झोप खूपच महत्त्वाची आहे. आणि तर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला एक क्लिअर करून देते की कुठले जे फॅक्टर्स आहेत जे मुलांच्या स्टडीज वरती अफेक्ट करत असतात, जे मुलांच्या स्टडींना डिस्टर्ब करत असतात. जर हे फॅक्टर्स कुठेतरी कमी जास्त झाले तर मुलांच्या अभ्यासावरती परिणाम होत असतो. तर ते म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे हेल्थ, त्याच्यानंतर न्यूट्रिशन, एज, स्लीप, रेग्युलॅरिटी, रिव्हिजन, हे जे सगळे फॅक्टर्स आहेत हे जर आपण याच्यात कुठेतरी कमी जास्त झालं तर मुलांचा जो अभ्यासावरचा फोकस आहे तो कमी जास्त होत असतो. सध्याच्या काळात मुलांचा एवढा स्क्रीन टाइम वाढलेला आहे की मुलं कधी आज 8ला झोपलेत तर उद्या 9ला झोपतात, कधी 10ला झोपतात, कधी 11ला झोपतात. तर ह्या सगळ्या कारणांमुळे कुठेतरी त्यांची झोप डिस्टर्ब होते. तुम्हा सगळ्यांना विनंती की आपल्या मुलांचा झोपण्याचा जो टाइम आहे तो रेग्युलर फिक्स करा की हो, आज मुलं 9ला झोपतायत तर ती रोज 9लाच झोपली पाहिजेत. आणि ज्यांचा जो आता सकाळच्या स्कूल असतात म्हणून मुलांना सकाळी लवकर उठावं लागतं. जर ते रात्री लेट झोपत असतील तर ऑब्व्हियसली ते सकाळी लेट उठणार आणि जर तुम्ही त्यांना जबरदस्ती उठवलं तर त्या क्लासमध्ये जाऊन झोपतात. म्हणजे टीचर काय शिकवते, कुठला कॉन्सेप्ट चालू आहे हे त्यांना काही कळत नाही. कारण अभ्यास हा मुलांसाठी अगोदरपासूनच बोरिंग आहे आणि वरून जर त्यांची झोप झालेली नसेल तर तो त्यांना अजून बोरिंग वाटायला लागतो, त्यांना त्यांचं लक्ष लागत नाही. जर समजा आपलंच उदाहरण घ्या ना, जर आपली एखाद्या दिवशी झोप नाही झालेली असेल तर आपला पूर्ण दिवस असा डिस्टर्ब वाटतो. आणि जर आपल्या मुलांची झोप डिस्टर्ब झालेली असेल तर त्यांचा अभ्यासावर लक्ष लागेल का, ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण पॅरेंट्स काय करतात, याच्यावर न फोकस करता मुलगा अभ्यासात कुठं कमी पडतोय हे न बघता त्याच्या अजून ट्युशन जास्त लावू का, हा क्लास जास्त घेऊ का, यावरती विचार करत असतात. मुलांना जर हवी तेवढी त्यांच्या एज प्रमाणे झोप भेटत नसेल तर त्यांची फिजिकली आणि मेंटली ग्रोथ होत नाही. आता मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या एजच्या बाळाने किती झोप घेतली पाहिजे ते. तर 0 ते 3 महिन्याचं जे बाळ असतं ते 14 ते 17 तास झोपत असतात. आता मी जे हे आवर्स सांगते त्याच्यामध्ये मुलगा कधी 2-3 तास जास्त झोपत असेल किंवा 1-2 तास कमी झोपत असेल काही हरकत नाही, पण जास्त डिफरन्स राहायला नको. नेक्स्ट 14 ते 11 महिन्याचं बाळ असेल ते 12 ते 15 तास झोपू शकतं. मग याच्यामध्ये ते 1-2 तास कमी झोपत असेल, 1-2 तास जास्त झोपत असेल काही हरकत नाही. आणि 1 ते 2 वर्षाचं बाळ असेल ते 11 ते 14 तास झोपत असेल आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वर्षाचं बाळ असेल ते 10 ते 12 तास झोप घेत असेल. पण जे 5 ते 10 वर्षामधील मुलं आहेत त्यांना 9 ते 10 तास झोप घेणं गरजेचं आहे. कारण झोपेत पण मुलांची डेव्हलपमेंट होत असते, त्यांचं रिपेअरिंगचं काम होत असतं. झोप त्यांच्यासाठी का गरजेची आहे, कारण झोपेमध्ये सुद्धा त्यांचं रिपेअरिंगचं काम होत असतं, त्यांना चार्ज होत असते. जर ते व्यवस्थित चार्ज झाले नाहीत तर व्यवस्थित फोकस कुठून करतील. म्हणून मुलांच्या झोपेवर आपलं बाळ योग्य झोप घेत आहे का हे खूप गरजेचं आहे. कारण खूपदा असं होतं की आपण एखाद्या वेळेस लेट नाईट, आता आजकाल लेट नाईट कुठं पार्टीला चालले गेलो, घरी लेट आलो, रात्री मग बाळ तेव्हा झोपतं आणि सकाळी तसंच ते धावपळमध्ये स्कूलमध्ये जात असतं. मग होतं काय, ते स्कूलमध्ये टीचर काय शिकवते त्याच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नसतं आणि ते क्लासमध्ये आरामात झोप घेत असतं.
कारण तिथं बाळाची चुकी नसते, त्याची जी रुटीन आहे ती डिस्टर्ब झाल्यामुळे बाळाच्या अभ्यासावर दुर्लक्ष होत आहे। तर आपल्या मुलांसाठी 9 ते 10 तास झोप घेणं खूप गरजेचं आहे। एक चांगली झोप घेणं खूप गरजेचं आहे। जर समजा ड्यू टू सम रिझन मुलांची झोप नसेल झालेली तर त्यांना कुठेतरी टायर्ड फील होतं, त्यांचा अभ्यासात मन लागत नाही, त्यांना कॉन्सेप्ट नीट समजू शकत नाही, टीचर काय सांगते ते व्यवस्थित अडॅप्ट करत नाही, व्यवस्थित रिसीव्ह करत नाही आणि जे शिकवलंय ते त्यांना ते मेमराइज नाही करू शकत, लगेच विसरतील। कारण त्यांनी ते फोकस व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलंच नसेल तर ते लगेच विसरतील। ॲज अ ॲडल्ट पर्सन आपल्याला सुद्धा 7 ते 8 तासाची झोप गरजेची आहे आणि आपण जर ती झोप व्यवस्थित नाही घेतली तर आपल्याला सुद्धा डिस्टर्ब होतो आपला पूर्ण डे, आपल्याही कुठं कामात मन लागत नाही। तर मुलांना तर बघा नॉर्मल असतात तेव्हाच त्यांना अभ्यास करताना झोप लागत असते, कारण अभ्यास हा त्यांच्यासाठी एक बोरिंग गोष्ट आहे। जर समजा आपल्यासोबतही असं भरपूरदा होत असतं, एखादं पुस्तक वाचायला घेतलं लगेच आपल्या थोड्या वेळातच आपल्याला झोप येते, डुलकी येते। तर नॉर्मल असताना जर आपल्याला असं होत असेल तर जेव्हा मुलांची झोप कमी झालेली असते तर तेव्हा ऑब्विसली त्यांना असं होणारच, ते काही मेमराइज नाही करू शकणार, कॉन्सेप्ट नाही समजू शकणार। तर झोप हा खूप मोठा फॅक्टर आहे जो मुलांच्या स्टडीज वरती अफेक्ट करत असतो, जो मुलांच्या स्टडींना डिस्टर्ब करत असतो। म्हणून आजचा हा व्हिडिओ घेऊन येण्यामागचं कारण हेच की माझी सगळ्या पॅरेंट्सना रिक्वेस्ट आहे की मुलांच्या झोपेवरती प्लीज लक्ष द्या, त्यांचा स्क्रीन टाइम कमी करा। तुम्हाला खोटं वाटेल की मॅडम काय सांगतायत, पण आजच्या काळामध्ये आमच्या घरात टीव्ही आहे पण आम्ही टीव्ही मध्ये रिचार्ज केलेला नाहीये। आता तुम्हाला वाटेल की यांच्याकडे रिचार्ज करायला पण पैसे नाहीत का, तर तसं नाही, रिचार्ज आम्ही करतच नाही कारण आम्हाला दोघांनाही वेळ नाहीये बघायला। आणि परत सुवानी येता जाता सुवानीलाही जेव्हा मी अनुभवलं की कधीतरी टीव्ही ऑन असते तर ती येता जाता थोडा अभ्यास केला का चला आता टीव्ही बघूया, आता कार्टून बघूया, म्हणून मी टीव्ही वरती रिचार्ज करणंच बंद केलंय। सुवानीचा 0च्या बरोबर स्क्रीन टाइम आहे असं समजून घ्या। आम्ही मोबाईल तर तिला देतच नाही पण टीव्ही सुद्धा घरात बंद आहे, सो नो ऑप्शन। अभ्यास झाला, हा तुला खेळायचंय तर बाहेर जाऊन खेळून ये, फ्रेश होऊन ये, पण घरात तिला आम्ही मोबाईल अलाउड करत नाही, टीव्ही अलाउड करत नाही। हे मी फक्त ॲज अ फॉर्मॅलिटीसाठी नाही सांगते की मी माझ्या मुलीला कसं ठेवते तुम्ही तसं ठेवा, तर नाही, हळूहळू तुम्ही मुलांचा स्क्रीन टाइम कमी करू शकतात। आजच्या काळामध्ये मुलं एवढी विचित्र झाली आहेत स्क्रीन टाइम मुळे, मोबाईल बघत असतात। मी क्लासमध्ये बघत असते की मुलं जे घरी मोबाईल देत असतील पॅरेंट्स तेच क्लासमध्ये बडबड करत असतात। जे सिनियर ज्युनियर केजीचे स्टँडर्ड फर्स्ट सेकंड वाले जे मुलं आहेत मोबाईलमध्ये जे रील्स बघत असतात तेच त्यांच्या जे बघून आलेले असतात घरून तेच त्यांच्या क्लासमध्ये डोक्यात चालत असतं। सो प्लीज स्क्रीन टाइम कमी करा। जर आपण स्क्रीन टाइम कमी केला आपल्या मुलांचा तर त्याचे एवढे सारे बेनिफिट्स आपल्या मुलांना होणार आहेत, खूपच सारे। म्हणून प्लीज स्क्रीन टाइम कमी करा। वाटल्यास तुम्ही सुद्धा तुमचं मोबाईल बघणं कमी करा, म्हणजे तुम्ही जर कमी बघितला तर मुलंही कमी बघतील असं असेल तर ते सुद्धा करा, पण मुलांचा स्क्रीन टाइम हा कमी करण्याचा प्रयत्न करा। त्या जागेवर अशा भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी तर मोबाईल ऐवजी तुम्ही त्या गोष्टींमध्ये मुलांना एंगेज ठेवू शकतात, त्यांना एंटरटेन करू शकतात। अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या मी वाटल्यास तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहे की मुलांना मोबाईल देण्याऐवजी तुम्ही हे करा। आता हा मोबाईलचा जो मुद्दा आहे तो आजकाल खूप मोठा प्रॉब्लेम झालाय पॅरेंट्ससाठी। पॅरेंट्स टीचरला येऊन सांगत असतात की मॅडम आम्ही काय करू, तो तर ऐकतच नाही, त्याला तर जेवायच्या वेळेस मोबाईलच द्यावा लागतो तरच तो जेवतो। अशा खूप साऱ्या कंप्लेंट्स पॅरेंट करत असतात, पण ते का मोबाईल बघत आहेत, त्यांचा मोबाईल बघणं आपण कसा कमी करू शकतो ते फक्त पॅरेंट्सच त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतात। जर तुम्हाला या मुद्द्यावरती अजून काही सोल्युशन हवं असेल तर प्लीज त्याच्यासाठी मला कॉमेंट्स करा। जेवढ्या जास्त मला कॉमेंट्स आलेल्या असतील तेवढा मी त्याच्यावरती लवकरच व्हिडिओ घेऊन येईल। सो प्लीज तुम्हाला याच्यावरती सोल्युशन्स हवं आहे का, की तुमचे मुलंही ऐकत नाहीयेत का, तर मला कॉमेंट नक्की करा की मॅडम हो याच्यावरती व्हिडिओज बनवा, तर मी नक्की तुमच्यासाठी यावरती सोल्युशन घेऊन व्हिडिओ घेऊन येईल। मला तर कधी कधी एवढं हसायलाही येतं आणि रागही येतो की काही पॅरेंट्स असं सांगत असतात की एकदम कौतुक करत असतात, अरे मॅडम आमच्या मुलांना तर आम्हालाही कळत नाही, एवढं आमच्या मुलांना मोबाईल मधलं आतापासून कळतंय आणि त्याला तर मोबाईल शिवाय जेवतच नाही, त्याला तर मोबाईल द्यावाच लागतो। काही पॅरेंट्स तर असंही सांगतात की टॉयलेटमध्येही त्याला मोबाईल दाखवावा लागतो। म्हणजे बघा किती ही लज्जास्पद गोष्ट आहे। जर तुम्ही कौतुकाने आता सांगत असणार तर मोठा होऊन तो मुलगा तुम्हाला मूर्ख बनवून तुमचा फायदा सुद्धा घेऊ शकतो मोबाईल मध्ये, तुम्हाला जर कळत नसेल। आता तुम्हाला ते गोड वाटतंय तुमच्या मुलांचं
मुलांचं तुम्ही कौतुक करताय, पण मोठा होऊन तोच मुलगा त्या मोबाईलमुळे तुम्हाला मूर्ख बनवू शकतो. तर प्लीज टेक केअर. हा खूप गंभीर विषय आहे. तुमच्या मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि आजचा जो झोपेचा विषय मी घेतलेला आहे तर तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. काहीही कारण असू द्या, काहीही कारणांमुळे मुलांची झोप पूर्ण होत नसेल तर ती कारणं तुम्हाला शोधून काढायची आहेत आणि त्याच्यावरती सोल्युशन सुद्धा तुम्हालाच काढायचं आहे. झोपेमुळे आपल्या बाळाचं शिक्षण, आपल्या बाळाचा अभ्यास डिस्टर्ब व्हायला नको, यावरती नक्की लक्ष द्या. तुम्ही जर माझ्या बोलण्याशी सहमत असणार, आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा की आजच्या मुलांचा जो मी टॉपिक काढलाय स्क्रीन टाइमचा, त्यावरती तुमचं मत नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी बाजूला जो हा व्हिडिओ दिसत असेल तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी खूपच छान प्रचंड असं मस्त बुक मी मुलांसाठी सजेस्ट केला आहे. मोटिवेशनल स्टोरीज, जे आपल्या रिअल हिरोज आहेत त्यांच्याविषयी त्या स्टोरीज आहेत. ट्विंकल खन्नाने ते बुक लिहिलेलं आहे. सो प्लीज त्या बुक विषयी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि ती बुक तुमच्या मुलांसाठी नक्की ऑर्डर करा आणि कसं वाटलं ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. आणि जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण आपल्या चॅनलवरती खूप सोप्या भाषेमध्ये मराठी थ्रू इंग्रजी शिकत असतो. थँक्यू सो मच.